नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी राष्ट्रपती प्रियंका पाटील आपल्या सगळ्यांचे नेते आणि या शहरामध्ये विविध ठिकाणी यांनी मराठी कामगिरी केली की आपले माजी आमदार संतोषभाई चौधरी, पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीशचंद्र पाटील, पक्षाचे जिल्हा निरीक्षक प्रसन्नजी पाटील, माजी आमदार अरुण पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले विविधांचे सरपंच आणि बंधू बऱ्याच दिवसातून आज तीन दिवसाळे आले. त्यापूर्वी त्यांनी आता आलो हे देशाच्या सर्वत्र म्हणून असताना सर्व सदस्य सर्वांनी दोन अत्यंत महत्त्वाचे उद्योग एक वरणगावला आणि दुसरा उसाळला. या देशाच्या सीमेच्या बाहेर देशाचं रक्षण करण्याच्यासाठी आमच्या जवानासाठी सतत काम करतो. त्या जवानाची शक्ती वाढवणं, त्याला साधना होणं हे अत्यंत वरची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी उंचावरून वरणगावावरून काढली जाते. त्या कामाचा आढावा घेण्यासाठी कधीकधी सर्वोच्च मंत्री होण्याचं आलं असतं. उंचावर म्हणजे जळगाव जिल्ह्यात आणि आम्हाला लक्षात आमच्या नावाने जळगाव जिल्ह्याचं निर्णय हा पण देशाची स्वातंत्र्याची चळवळ त्या चळवळीमध्ये काँग्रेसचं योगदान हे अतिशय उंच. सकाळी एकेकाने ओळख असताना सांगितलं की स्वातंत्र्याच्या आधी समाजाला एकसंध करण्याचं ऐतिहासिक काम त्यावेळेच्या काँग्रेसच्या नेतृत्वाकडून त्यासाठी काँग्रेसची अधिवेशन पहिल्या अधिवेशन मुंबईत झालं आणि नंतरच्या काळामध्ये अनेक अधिवेशन झाले. पण एक अधिवेशन असं होतं की ते ऐतिहासिक आणि ते ऐतिहासिक होतं. त्याचं कारण ते तिथं मोठ्या शहरात नाही, एका त्यावेळेच्या लहान शहरामध्ये होतं आणि त्या गावाचं नाव फैजपूर. आणि फैजपूर हे ठिकाण या जळगाव जिल्ह्याचं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण. आणि फैजपूर अधिवेशनाचं वैशिष्ट्य आहे की त्या अधिवेशनाला महात्मा गांधी आले होते, त्यांची जवाहरलाल नेहरू आले होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद होते. जे या देशाने जे धर्माच्या त्यांचं योगदान आहे असे उद्योगचे नेते जळगाव जिल्ह्यातून फैजपूरच्या अधिवेशनाचा वाचून सर्व देशाला स्वातंत्र्याचा संदेश देण्याचं ऐतिहासिक काम या जिल्ह्यातून या फैजपूरमधून आणि सांगितलं. जळगाव जिल्हा असेल ते भुसावळ असेल त्या सगळ्या भागाचे उद्योग आम्हाला लोकांच्या अंतःकरणामध्ये एक वेगळी जागा आहे. आणि मला आनंद आहे की आज लोकसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमावर आज लोकसभेच्या या पंधरावर मी निवडणूक करणार आहे. त्याला श्रीराम भाषी यांची वेळ झाली
आणि आघाडीचे सगळे लोकांचे नियम ठरले आणि त्यांना मोठ्या वंशाने विजय करावं ही विनंती करण्याच्यासाठी आज मला भुसावळला येण्याची संधी आहे. ही निवडणुकीसाठी जगाचं येते की 10-12 दिवसापूर्वी त्या निवडणुकीचा एकेकीने नारळ फोडायचा तो माझ्या मतदारसंघाचं ठिकाण होतं. त्या ठिकाणाचं नाव कनेरी आणि अनेक निवडणुका लढलो. त्याची प्रत्येक निवडणुकीचा नारळ मी कनेरी पकडतो. तिथे चांगला नसं मंदिर आहे आणि यावेळेस सुद्धा नारळ फोडायला आम्ही गेलो. ते 1000 लोक त्या ठिकाणी त्यावेळेस सगळीकडे बोलत होतो. एका कोपऱ्यामध्ये एक तरुण काही चिवहन करत होता. उभा थोडा व्यवस्थित वाचायला नाही. तिथं तुझी एक पण बसते. मला सांगण्यात आलं की अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क टाइम्स नावाचे अतिशय प्रसिद्ध वृत्तपत्र आहे त्याचा तो प्रतिनिधी. मला आश्चर्य असेल की कन्यासारख्या लहान गावामध्ये न्यूयॉर्क टाइम्स जगाचे वर्तमानपत्र याचा प्रतिनिधी अमेरिकन येतो. अमेरिकन सरकार आणि त्यांना उडवून दिसत. त्यांना की तिथे दूध आहे कसे की आज त्यांचा महत्त्वाचा सोहळा आहे. त्याने कसा सोहळा त्याने या वेळेला भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष अमेरिकेसारखा मोठा देश आज या ठिकाणी काय होणार आहे, तिथे नागरिक काय निर्णय घेणार आहे, तिथे कोणती राजवट देणार आहे या संबंधी अत्यंत उत्सुकतेनं तिथे माहिती घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी अमेरिकन सुद्धा लोक त्या ठिकाणी त्यावेळेला एके ठिकाणी पुणे जिल्ह्यात तिथे उत्तर देशातले लोक होते. याचा अर्थ या लोकशाहीच्या संग्रामाला सगळ्या जगाचे रस्ते आणि त्या दृष्टीनं तुम्ही मी सुद्धा या निवडणुकीकडे पावलं घेतलं. त्याला एक कारण नाही. या निवडणुकीमध्ये एका बाजूला तुमच्या आमच्या सरकार हजारो लोकांचा हा समुदाय आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या हातात 10 वर्ष देशाची सत्ता आहे. त्या मोदी साहेबांचं धरून काय ठरलं नक्की हे काय करून पाहतात याचा विचार या संबंधीची माहिती जग जाणून घेत. मोदी साहेब देशाच्या चांगल्या पद्धतीने त्यांचा अधिकार लोकशाहीमध्ये मला काही नकार नाही त्यांना करतात काय ते जाऊन सांगतात काय तुम्ही देशाची निवडणूक लढत असेल तो नेता उद्या देशात मी काय करणार आहे याबद्दलची मागणी करण्याची त्याची जबाबदारी. आज आमची अपेक्षा ही आहे की मोदींनी सांगावं तुम्ही काय केलं, 10 वर्षात काय केलं. 10 वर्षाच्या पूर्वी 2014ला मतं मागण्याच्यासाठी ज्यावेळी गेले त्यावेळेस काय केलं त्याचं उत्तर त्यांनी हिशोब एखादा का द्यायला हवा. मला असं कळेल की त्यांची 2014 साली भाषणं होत होती ते काय म्हणत आम्ही एक सत्तेच होतो आणि ते म्हणत होतं की यांनी महागाई आणली त्यांच्यामुळे महागाई गेली आणि ते उदाहरण द्यायचे 2014ला की त्यावेळेला पेट्रोलचा दर 71 रुपये आणि त्यांनी असं सांगितलं मला 50 रुपये होत्या. 70 आणि 50 दिवस मी हा पेट्रोलचा भाव 50% करू होता भाव किती 71. तरी म्हणूनच काय होते
50 कन्या हे होईन ही घोषणा करून आज 3700 कन्या जीवन झाली. त्यांचे 50 दिवसात करणं असं 3700 कन्या दिवस होऊन गेले. काय झालं बाप त्यावेळेला खर्च होता, आता 100 आले. हे काय भाव कमी गेला विवाह ठीक आहे. फक्त श्रीमंताच्या कायद्याची भाव नाही. इस्तीने जाणारा जो कधी प्रवासी आहे तो इस्तीने दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल गर्मियों में सबसे सही. झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर. झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव. मैं अलविदा लेती हूँ. आपकी इसका दिव्या कांबले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद, जय